Install IDU of floor ceiling cassette mounted split AC part 2. हॅलो, माझे नाव मयूर आहे आणि या अभ्यासामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. या मॉड्यूलमध्ये आपण फ्लोर सीलिंग कॅसेट माउंटेड स्प्लिट एसीच्या IDU ची दुरुस्ती कशी करावी हे शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल भिंतीमध्ये बसवलेल्या स्प्लिट एसी मधील गॅस पंप खाली करण्यास, कूलिंग कॉइल तपासण्यास आणि स्वच्छ करण्यास, एअर फिल्टर तपासण्यास आणि स्वच्छ करण्यास, फॅन मोटर तपासण्यास. आता हा व्यायाम करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहू. साधने किंवा उपकरणे किंवा उपभोग्य वस्तू. प्रशिक्षणार्थी किट 1 नग, डबल एंडेड स्पॅनर 14 मिमी, 15 मिमी, 16 मिमी, 17 मिमी, 19 मिमी 1 नग, 1x4 वाल्व की 1 नग, पाईप कटर 1 नग, रिमर 1 नग, फ्लेअरिंग टूल सेट 1 नग, प्रेशर गेज 1 नग, कंपाऊंड गेज 1 नग, स्प्लिट किंवा कॅसेट एसी सिस्टीम 1 नग, मल्टीमीटर 1 नग, क्लॅम्प मीटर 1 नग, व्हॅक्यूम क्लीनर 1 नग, ॲनिमोमीटर 1 नग, वायर ब्रश 1 नग, एअर ब्लोअर 1 नग, फिनकॉम्ब 1 नग, चाचणी दिवा 1 नग. आवश्यक साहित्य किंवा घटक: 1x4 युनियन कनेक्शन 1 नग, 1x4 कॉपर ट्यूब 5 फूट, खराब कापूस, फ्लेअर नट्स 4 नग. दुरुस्ती प्रक्रिया पाहण्याआधी आपण स्प्लिट सिस्टीमचे आणि तोटे आणि त्याची कार्यप्रणाली जाणून घेऊया. साधक: विशिष्ट खोल्यांमध्ये धोरणात्मकपणे ठेवता येते. अतिरिक्त युनिट्स नंतर सहज जोडता येतात. स्थापना खर्च प्रभावी आहे. कार्यक्षम आणि शांत कार्य ऑफर करते. साधी देखभाल. तोटे: युनिट सौंदर्यदृष्ट्या चांगले मिसळू शकत नाहीत. मोठ्या खोल्यांमध्ये मर्यादित हवेमुळे कमी प्रभावी. स्प्लिट सिस्टीम एअर कंडिशनर कसे कार्य करतात? स्प्लिट सिस्टीम एअर कंडिशनर युनिटच्या कूलिंग सर्किटमधून रेफ्रिजरंट गॅस पंप करून कार्य करते. वायू कंडेन्सरमधून पंप करत असताना ते थंड होते आणि वाफ होऊन द्रव बनते. द्रव रेफ्रिजरंट नंतर बाष्पीभवकात ढकलले जाते, विस्तारते आणि परत गॅसमध्ये बदलते. जसा जसा वायू वेगाने विस्तारतो तसे तसे तापमान नाटकीयरित्या कमी होते. प्रक्रिया पुन्हा करण्यासाठी गॅस नंतर कंडेन्सरकडे परत जातो. खोलीतील हवा युनिटमध्ये खेचली जाते आणि बाष्पीभवक कॉइल्सवर जाते, ज्यामुळे हवा थंड होते. थंड हवा परत खोलीत उडवली जाते. इच्छित तापमान थर्मोस्टॅटने सेट केलेले येईपर्यंत हवा फिरत राहते. इच्छित तापमान गाठल्यावर युनिट आपोआप बंद होते. स्प्लिट सिस्टीम हीटिंग आणि कूलिंग प्रदान करू शकतात का? रिव्हर्स सायकल स्प्लिट सिस्टीम एअर कंडिशनर्स एकाच युनिटचा वापर करून गरम आणि थंडपणा दोन्ही देऊ शकतात. कूलिंग मोडमध्ये युनिट खोलीत परत फिरण्यापूर्वी हवा थंड करते. हीटिंग मोडमध्ये सभोवतालची हवा आत काढली जाते, गरम केली जाते आणि नंतर घरामध्ये प्रसारित केली जाते. रेफ्रिजरंट सिस्टीममधून वाहते, घराचे आतील भाग गरम करण्यापूर्वी गरम होते. आता आपण कार्यपद्धती जाणून घेऊ. कार्य 1: स्प्लिट एसी प्रणालीमध्ये गॅस खाली करणे. सुरुवातीला दिलेल्या स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये दोन्ही सर्व्हिस व्हॉल्व्ह उघडे असल्याची खात्री करा. यानंतर सक्शन सर्व्हिस व्हॉल्व्हमधून गेज पोर्ट प्लग उघडा आणि चार्जिंग होसच्या मदतीने कंपाऊंड गेज जोडा. गळतीसाठी लाईन कनेक्शनची तपासणी करणे आणि काही आढळल्यास ते शुद्ध करणे महत्त्वाचे आहे. एकदा पूर्ण झाल्यावर सक्शन सर्व्हिस व्हॉल्व्ह उघडे ठेवून लिक्विड लाईन सर्व्हिस व्हॉल्व्ह बंद करा. सर्व काही सेट करून 2 ते 5 दरम्यान व्हॅक्यूम रिडिंगचे लक्ष ठेवून सिस्टीम सुरू करा आणि कंपाऊंड गेजचे निरीक्षण करा. एकदा साध्य झाल्यावर सिस्टीम थांबवा आणि सक्शन सर्व्हिस व्हॉल्व्ह बंद करा.
ज्यामुळे रेफ्रिजरंट कंडेन्सरमध्ये साठवले जाऊ शकते. कार्य 2. कूलिंग कॉईल तपासणे आणि साफ करणे. स्प्लिट एअर कंडिशनर सुरू करून आणि ॲनिमोमीटर वापरून कूलिंग कॉईलमधील हवेच्या प्रवाहाचे मूल्यांकन करून प्रारंभ करा. त्याचबरोबर थर्मामीटरने ग्रिलचे तापमान तपासा आणि दोन्ही रीडिंग रेकॉर्ड करा. हवेचा प्रवाह अपुरा असल्यास कॉईल साफ करण्यासाठी पुढे जा. स्क्रूड्रायव्हर वापरून पुढील आणि बाजूचे पॅनेल काढा आणि साबणाने धुवा. पुढे एअर फिल्टर काढून टाका आणि बाष्पीभवकाच्या कूलिंग कॉईल पंखांची तपासणी करा. साबणाच्या द्रावणाने आणि अस्वच्छ असल्यास एअर ब्लोअरने स्वच्छ करा. ब्लोअर मोटर झाकून टाका आणि वायर ब्रशने बाष्पीभवन कॉईल स्वच्छ करा. त्यानंतर संपूर्ण व्हॅक्यूम क्लिनिंग करा. आवश्यक असल्यास कूलिंग कॉईल स्वच्छतेच्या द्रावणाने धुवा. पंखांच्या कंगव्याने पंख एकत्र करा आणि पाण्याच्या दाबाने ते धुवा. त्यानंतर ब्लोअर मोटरचे कव्हर काढा, त्याला वंगण घाला आणि पुढील आणि बाजूचे पटल रिसेट करा. शेवटी युनिट सुरू करण्यापूर्वी एअर फिल्टर स्वच्छ करा आणि ते पुन्हा स्थापित करा. एकदा सुरू केल्यावर ॲनिमोमीटरने एअर फ्लो पुन्हा तपासा आणि सुरुवातीच्या रीडिंगशी त्याची तुलना करा. या व्यतिरिक्त योग्य कार्य सुनिश्चित करण्यासाठी ग्रिल तापमान आणि विद्युत प्रवाह सत्यापित करा. कार्य 3. एअर फिल्टरची तपासणी आणि देखभाल करणे. इष्टतम कार्यप्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी आपल्या सिस्टीमचे एअर फिल्टर नियमितपणे तपासणे आणि स्वच्छ करणे आवश्यक आहे. कसे ते येथे आहे. युनिटची पुढील ग्रिल उघडून सुरुवात करा. प्रत्येक एअर फिल्टरच्या मध्यभागी टॅब शोधा. फिल्टर सोडण्यासाठी हळूवारपणे वरच्या दिशेने ढकलून घ्या. नंतर ते त्याच्या जागेवरून काढण्यासाठी खाली खेचा. तुम्ही फिल्टर पाण्याने धुवू शकता किंवा धूळ आणि घाण काढण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करू शकता. जर फिल्टर विशेषतः अस्वच्छ असतील आणि धूळ सहजपणे निघत नसेल तर त्यांना कोमट पाण्यात मिसळलेल्या सौम्य डिटर्जंटने धुवून घ्या. साफसफाई केल्यानंतर छायांकित भागात फिल्टर पूर्णपणे कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यावर दाखवल्याप्रमाणे फिल्टर्स परत त्यांच्या समोरच्या पॅनलवर नियुक्त केलेल्या स्लॉटमध्ये घाला. शेवटी योग्य स्थापना सुनिश्चित करण्यासाठी पुढील ग्रिल दोन्ही बाजूंनी आणि मध्यभागी सुरक्षितपणे लॉक करा. टिप: धुळीने भरलेल्या एअर फिल्टरसह ऑपरेशनमुळे कूलिंग क्षमता कमी होते आणि ऊर्जा वाया जाते. कार्य 4. फॅन मोटरची तपासणी आणि देखभाल. फॅन मोटरवर कोणतीही देखभाल करण्यापूर्वी युनिट बंद आहे आणि पॉवर ब्रेकर बंद आहे याची खात्री करा. या चरणांचे अनुसरण करा. फॅन मोटरमधून कपॅसिटर काढून सुरुवात करा. कपॅसिटरला पॉवर सप्लायशी जोडून त्याची चाचणी घ्या. कपॅसिटर डिस्कनेक्ट केल्यानंतर स्पार्क तपासण्यासाठी दोन्ही टर्मिनल्स लहान करा. स्पार्क असल्यास कपॅसिटर कार्यरत आहे, नसल्यास त्यास बदलण्याची आवश्यकता आहे. मल्टीमीटर चाचणी वापरून चालू आणि सुरू होणाऱ्या विंडिंगची सातत्य तपासा. मोटर शाफ्ट मोकळेपणे फिरते हे सुनिश्चित करण्यासाठी हाताने फिरवा. तसेच झीज किंवा नुकसानीच्या कोणत्याही चिन्हासाठी बीरिंगची तपासणी करा. कंडेन्सर ब्लेड आणि बाष्पीभवक ब्लोअर अडथळाशिवाय मुक्तपणे फिरत असल्याची खात्री करा. सुरळीत ऑपरेशनसाठी आवश्यकतेनुसार मोटरचे भाग वंगण घालणे. मोटरच्या घटकांमधून जमा झालेली कोणतीही घाण किंवा मोडतोड पूर्णपणे स्वच्छ करा. कपॅसिटर आणि फॅन मोटर दोन्हीसाठी इलेक्ट्रिकल कनेक्शन पुन्हा कनेक्ट करा. कंडेन्सर ब्लेड कंडेन्सरच्या पंखांना किंवा बेस प्लेटला किंवा आच्छादनाला स्पर्श करत असल्यास ब्लेड किंवा मोटर समायोजित करा. बाष्पीभवक ब्लोअरने ब्लोअर हाऊसिंगला स्पर्श केल्यास त्याची स्थिती समायोजित करा. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो स्प्लिट एसी भिंतीमध्ये बसवलेले गॅस पंप खाली करण्यास, कूलिंग कॉईल तपासण्यास आणि स्वच्छ करण्यास, एअर फिल्टर तपासण्यास आणि स्वच्छ करण्यास, फॅन मोटर तपासण्यास. अशा प्रकारे आम्ही फ्लोर, सीलिंग, कॅसेट माउंटेड स्प्लिट एसीच्या IDUची सेवा करायला शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. सर्वांचे आभार. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.